संकर्षण लवकरच छोट्या पडद्यावर परीक्षक म्हणून दिसणार आहे, जिथे तो चिमुकल्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करताना दिसेल. आपल्या खासगी आयुष्यात संकर्षण 2 चिमुकल्या मुलांचा बाबा आहे आणि त्यांनी फादर्स डेच्या दिवशी आपला बाबा म्हणूनचा अनुभव व्यक्त केला. मी माझ्या बाबांकडून काय शिकलो आणि त्यांचे कोणते गुण घेतले ते त्यांनी सांगितले. मी 2 जुळ्या मुलांचा बाबा आहे. 27 जूनला त्यांना 3 वर्ष पूर्ण होती. बाबा म्हणून खूप संयम शिकलो आणि माझी नवीन मालिका ड्रामा ज्युनियर्समध्ये परीक्षकांच्या भूमिकेत या संयमीचा खूप उपयोग झाला. आधी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही, कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे. ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील याचा काही नियम नसतो. अशा वेळी तुम्ही थकलेला असाल, तुम्ही कामावरून घरी आलेले असाल, वेगळ्या विचारात असाल, त्याच्यावर तुम्हाला रागून रिॲक्ट करायची परवानगीच नाही. त्यांना कळत नाही की ते आता काय करते. त्यांच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसत ठेवणं भयंकर संयमाचं काम आहे. एक बाबा म्हणून माझा संयम प्रचंड वाढलाय. मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो. मला माझी लहान बाळ एक क्षणही रडलेली आवडत नाही. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगतो की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते देत जा, आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबतं त्यांना मी जवळ घेऊन समजवतो आणि त्यांना ते कळतं. माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलेले काम नियमाने करणारे होते. आता बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो आणि त्यांचा मुलगा म्हणून कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपणा, ती भावनिकता आणण्याचा प्रयत्न करतो. बाबांनी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसे द्यायला हवे हे कटाक्षाने पाळलंय आणि त्यांना खूप छान आयुष्य दिलं आणि त्याच्यात मी तंतोतंत पालन करणार असं म्हणत संकर्षणने आपल्या बाबांबद्दलचं मत व्यक्त केलं. ड्रामा ज्युनियरचा हा शो 22 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हा शो पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.